हर्षवर्धन पाटील हे भाजप सोडून शरद पवारांकडे जाणार ही चर्चा सुरू असताना भाजपकडे इतर नेत्यांची गळती लागलेली आहे। समरजित घाटगे, सुधाकर भालेराव हे नेते भाजप सोडून गेले। आता 5 वेळा आमदार असलेला एक व्यक्ती भाजप सोडून थेट काँग्रेसमध्ये जाणार आहे। त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची चर्चा सुरू असताना दुसराच नेता भाजपमधून फुटल्याचं बोललं जात आहे। गोंदियाचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजपचे सदस्य म्हणून राजीनामा दिला आहे। पुढच्या काही काळात काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। जेव्हापासून महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हापासूनच कार्यकर्त्यांसह गोपाल अग्रवाल नाराज असल्याची चर्चा होती। गोपाल अग्रवाल हे काँग्रेसकडून 2 वेळा विधान परिषदेवर आमदार तर 3 वेळा ते हिंगोली मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून राहिलेले आहेत। 2004 ते 2019 ते विधानसभेचे सदस्य आमदार होते। 2019 मध्ये राजकीय वारं बदललेलं पाहून त्यांनी काँग्रेस सोडत भाजपात प्रवेश केला होता। तेव्हा राधाकृष्ण विखे यांच्यासह ते भाजपमध्ये दाखल झाले होते, मात्र त्यांचा डाव तेव्हा फसला होता। गोंदियामधून त्यांचा 25,000 मतांनी पराभव झाला। गोपाल अग्रवाल भाजपात आल्यानंतर भाजप नेते असलेल्या विनोद अग्रवाल यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले। महायुतीचं सरकार आल्यानंतर आमदार विनोद अग्रवाल यांनी महायुतीला पाठिंबा दिला, त्यामुळेच ते भाजप आमदार असल्यासारखंच होतं। तेव्हापासूनच त्यांचे विरोधी असलेले गोपाल अग्रवाल नाराज असल्याचं देखील बोललं जात होतं। गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांचा संयमाचा बांध फुटला। त्यांनी नाराजी देखील उघडपणे व्यक्त केली। तसेच जिल्ह्यातील विविध समस्या आणि इतर मुद्द्यावर त्यांनी बोलण्यासाठी वेळ मागितला, मात्र पालकमंत्र्यांनी त्यांना बोलू दिलं नाही असा आरोपही त्यांनी त्यावेळी केला होता। त्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता। इतकंच नाही तर या प्रकाराची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील केली गेली होती। तेव्हापासूनच ते काँग्रेसमध्ये दाखल होतील, ते नाराज आहेत ही चर्चा रंगली होती। अखेर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। गोंदिया हा मतदारसंघ भाजप कधीच जिंकू शकला नाही। यावेळी विद्यमान आमदार विनोद अग्रवाल हे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता आहे, मात्र गोपाल अग्रवाल हेच काँग्रेसमध्ये पुन्हा गेल्याने इथे भाजपसाठी हा मोठा धक्का तर मानला जातोयच, शिवाय निवडणुकीत देखील याचा फटका बसू शकतो। आता गोपाल अग्रवाल यांना काँग्रेस या विधानसभा मतदारसंघातून तिकीट देणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालं नाही, पण भाजपची डोकेदुखी मात्र यामुळे वाढली आहे हे मात्र नक्की। आता लोकसभेला फटका भाजपला बसलेला आहे, तोच विधानसभेला देखील दिसतो का? पक्षाला लागलेली गळती भाजपचे वरिष्ठ नेते कशी थांबवतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बावनकुळेंनी काही दिवसांपूर्वीच विधान केलं होतं, ज्यांना जायचंय त्यांनी जावं, तसंच आता घडताना पाहायला मिळतंय। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।